नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकातील व्याकरण व लेखन या विभागातील अलंकार या घटकाचा अभ्यास करतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे मुख्य 2 प्रकार, त्यामधील उपमेय व उपमान या 2 संकल्पना पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेतल्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला अभ्यासासाठी असणाऱ्या अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास या अलंकारांचा सविस्तर अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या चारही प्रकारांचा अभ्यास करत असताना आपण या अलंकाराचे उदाहरण, त्याची वैशिष्ट्ये आणि मग त्या अलंकारांच्या व्याख्या या क्रमानं प्रत्येक प्रकाराचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यातील पहिला प्रकार अनन्वय अलंकार. अनन्वय हा अर्थालंकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर अनन्वय किंवा अनन्वय या शब्दाचा अर्थ बघितला तर आपल्या लक्षात येईल, अन्वय म्हणजे संबंध आणि अनन्वय म्हणजे अतुल्य असा संबंध किंवा अतुलनीय, ज्याची तुलना होऊ शकत नाही असा या अनन्वय शब्दाचा अर्थ होतो. त्याचं उदाहरण सर्वप्रथम आपण बघूया. बघा, आहे ताजमहाल जगती तोच त्याच्या परी. आहे ताजमहाल जगती तोच त्याच्या परी. या उदाहरणामध्ये आपण जर बघितलं तर या उदाहरणामध्ये ताजमहालाचं वर्णन केलेलं आहे. ताजमहाल आपल्याला माहिती आहे की जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे ताजमहाल, किंवा आपल्या भारतातील नितांत सुंदर वास्तू म्हणजे ताजमहाल. त्याचंच उदाहरण आपण घेतलेलं आहे. त्याचं वर्णन असं केलेलं आहे या उदाहरणामध्ये, आहे ताजमहाल जगती तोच त्याच्या परी. या उदाहरणावरून आपल्याला यातील उपमेय कोणतं आहे आणि उपमान कोणतं आहे हे पहिल्यांदा शोधता आलं पाहिजे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की उपमेय म्हणजे आपण ज्याची तुलना करतो ते म्हणजे उपमेय, आणि उपमान म्हणजे आपण ज्याच्याशी तुलना करतो ते म्हणजे उपमान. या उदाहरणामध्ये ताजमहाल हे उपमेय आहे. तर उपमान काय आहे? तर उपमान सुद्धा ताजमहालच आहे. तोच त्याच्या परी म्हणजे ताजमहालासारखा ताजमहालच आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीही या जगामध्ये नाही, असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. यावरून आपल्याला या अलंकाराची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. बघा, पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल, उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. आपण जे आता उदाहरण बघितलं, आहे ताजमहाल जगती तोच त्याच्या परी. आता या उदाहरणातील उपमेय कोणतं आपण बघितलं? ताजमहाल. आता सौंदर्य किंवा सुंदरता या गुणाच्या बाबतीमध्ये ताजमहाल हा अद्वितीय आहे. म्हणजे त्याच्यासारखी दुसरी वास्तू आपल्याला सबंध जगामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणजे थोडक्यात त्याचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येतं की उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीमध्ये अद्वितीय असते, तसा गुण दुसऱ्या कुणातही असू शकत नाही. दुसरं वैशिष्ट्य, उपमेयाला योग्य असे उपमान मिळत नाही. बघा, ज्यावेळी उपमेय हे अद्वितीय असते त्यावेळी त्याची तुलना करण्यासाठी दुसरं कोणतंच उदाहरण त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणजे थोडक्यात उपमेयाला दुसरे उपमान ज्यावेळी मिळत नाही त्यावेळी उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. म्हणजे थोडक्यात ते उपमेय जे असते
ते एखाद्या गुणाच्या बाबतीमध्ये अद्वितीय असते, त्यामुळे त्याला योग्य असे उपमान मिळत नाही आणि त्यामुळे त्यालाच उपमा दिली जाते. किंवा आणखीन एक उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन, शिवाजी सारखा शिवाजीच. छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन आपण करतो, शिवाजी सारखा शिवाजीच. म्हणजे शौर्य, पराक्रम, धाडस या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना दुसऱ्या कुणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांचीच उपमा या उदाहरणामध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. किंवा आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, पण या समहा. या उदाहरणामध्ये अर्जुनाचं वर्णन केलेलं आहे. अर्जुन हा महाभारतातील अत्यंत पराक्रमी असा योद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्या पराक्रमाच्या बाबतीमध्ये मोरोपंतांनी त्याचं वर्णन या पद्धतीनं केलेलं आहे. झालेत बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा. अर्जुनासारखे खूप झाले असतील, होतील बहु, अर्जुनासारखे म्हणता येणार नाही आपल्याला, आहेत बहु, होतील बहु, झालेतही बहु, परंतु अर्जुनासारखा आजपर्यंत कोणी झालेला नाही आणि होणारही नाही. आणि म्हणून या उदाहरणामध्ये मोरोपंतांनी अर्जुनाला अर्जुनाचीच उपमा दिलेली आहे. त्यावरून आपल्याला अनन्वय या अलंकाराची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजेच जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. व्याख्या मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय बघा. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजेच जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. लक्षात आला पहिला अनन्वय अलंकाराचा प्रकार. अनन्वय, त्याचं उदाहरण, त्याचे वैशिष्ट्ये आणि त्याची व्याख्या. दुसरा प्रकार आहे अपनहुती अलंकार. अपनहुती या शब्दाचा अर्थ आहे लपवणे किंवा झाकणे किंवा निषेध करणे. अपनहुती या शब्दाचा अर्थ झाकणे, लपवणे किंवा निषेध करणे. त्याचं उदाहरण आपण बघूया. बघा, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शारदीचा गमे केवळ. न हे नयन पाकळ्या उमललेल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये पहिल्यांदा आपल्याला उपमेय आणि उपमान याचा शोध घ्यायचा आहे. पहिल्या ओळीमध्ये नयन किंवा डोळे हे उपमेय आहे. म्हणजे थोडक्यात पहिल्या ओळीमध्ये डोळ्यांचे वर्णन केलेले आहे. डोळ्यांचे वर्णन केलेले आहे आणि त्याची तुलना कमळाच्या उमललेल्या पाकळ्यांबरोबर केलेली आहे. या पहिल्या ओळीतील उपमेय आहे नयन किंवा डोळे आणि उपमान आहे कमळाच्या पाकळ्या. बरोबर. आणि दुसऱ्या ओळीमधील वर्णन हे वदन म्हणजे तोंड, तोंडाचे वर्णन आहे दुसऱ्या ओळीमध्ये. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. तोंडाचे वर्णन आहे आणि या तोंडाची तुलना शारदेच्या चंद्राप्रमाणे किंवा चंद्राशी त्याची तुलना केलेली आहे. यावरून या दुसऱ्या ओळीमध्ये वदन हे उपमेय आहे, तर
चंद्र किंवा शरदीचा चंद्र हे उपमान आहे. लक्षात आलं? म्हणजे पहिल्या ओळीमध्ये एक उपमेय आहे, एक उपमान आहे. दुसऱ्या ओळीमध्ये एक उपमेय आहे आणि एक उपमान आहे. परंतु या दोन्ही ओळींमध्ये न हे अक्षर आल्याचं आपल्याला दिसून येते. न हे नयन, हे डोळे नाहीत, तर काय आहेत? पाकळ्या उमलल्या सरोजातील. हे डोळे नसून सरोजातील किंवा कमळाच्या पाकळ्याच उमललेल्या आहेत. न हे वदन, चंद्रमा शारदीचा गमे केवळ. हे तोंड नसून हा शरदीचा चंद्र आहे, पौर्णिमेचा चंद्र आहे, असं वर्णन त्या ठिकाणी केलेले आहे. यावरून, या उदाहरणावरून आपण होती अलंकाराचे काही विशेष, काही वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. बघा, उपमेयाला लपवले जाते किंवा उपमेयाला झाकले जाते. बघा, न हे नयन, हे नयन नाही, म्हणजे त्याला लपवण्याचं काम केलेलं आहे. न हे वदन, हे तोंड नाही, म्हणजे त्याला झाकण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या अलंकाराचं असं सांगता येतं, उपमेयाला लपवले जाते. दुसरं वैशिष्ट्य, उपमेय असूनही उपमेय नाही असे सांगितले जाते. बघा, आपण असं म्हटलो की न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातील. तसं बघितलं तर या ओळीमध्ये उपमेय आहे. नयन म्हणजे डोळे आहे, परंतु ते नाही, न या शब्दानं ते नाही असं सांगण्याचा प्रयत्न केलेला. न हे नयन म्हणजे थोडक्यात दुसरं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला असं सांगता येतं, उपमेय असूनही उपमेय नाही असे सांगितले जाते. म्हणजेच तिसरं वैशिष्ट्य, उपमेयाचा निषेध केला जातो. उपमेयाला डावललं जातं, त्याला बाजूला सारलं जातं. आणि हे दर्शवण्यासाठी, उपमेयाचा निषेध दर्शवण्यासाठी न, नोहे, नव्हे, नसे, कसले असे शब्द या अलंकारामध्ये येत असतात. लक्षात आलं? पुन्हा एकदा तिन्ही वैशिष्ट्ये बघा. उपमेयाला लपवले जाते, उपमेय असूनही उपमेय नाही असे सांगितले जाते, उपमेयाचा निषेध केला जातो आणि निषेध दर्शवण्यासाठी न, नोहे, नसे, कसले असे शब्द त्या ठिकाणी वापरलेले आपल्याला दिसून येते. यावरून आपण होती या अलंकाराची व्याख्या आपल्याला अशी करता येते, उपमेयाचा निषेध करून उपमान हेच उपमेय आहे असे सांगितले जाते, तेव्हा आपण होती अलंकार होतो. मी व्याख्या पुन्हा एकदा सांगतोय, उपमेयाचा निषेध करून उपमान हेच उपमेय आहे असे सांगितले जाते, तेव्हा आपण होती अलंकार होतो. उदाहरण तुमच्या समोर आहे, त्याच्यामध्ये उपमेयाचा निषेध कशा पद्धतीनं केलेला आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तिसरा अलंकाराचा प्रकार आहे अतिशयोक्ती अलंकार. खरं तर अतिशयोक्ती हा अलंकार खूप ठिकाणी वापरला जातो, किंबहुना उपमा, उत्प्रेक्षा यासारख्या अलंकारांमध्ये अतिशयोक्ती काही प्रमाणामध्ये असतेच. पण जाणून बुजून ज्यावेळी अतिशयोक्ती केली जाते किंवा एखादी कल्पना फुगवून सांगितली जाते, तेव्हा भाषेमध्ये अतिशयोक्ती अलंकार होतो. थोडक्यात अतिशयोक्ती म्हणजे फुगवून सांगणे, एखादी घटना, एखादा प्रसंग फुगवून सांगणे, याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. सर्वप्रथम आपण अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण बघूया. अतिशय सर्वश्रुत किंवा सर्वांना माहीत असणारं असं हे उदाहरण आहे. बघा, दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भावोजींची सेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट
पोहून गेला. बघा, अतिशयोक्ती अलंकारामध्ये एखाद्या घटनेचं, प्रसंगाचं किंवा कल्पनेचं वर्णन केलेलं असतं. इथं सुद्धा या उदाहरणामध्ये एक घटना क्रमबद्धपणे सांगितलेली आहे. ती घटना कोणती आहे? दमडीचं तेल आणलं. तेल कितीचं आणलेलं आहे? किती रुपया, किती मूल्याचं आणलेलं आहे? दमडीचं. आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्या? दमडी म्हणजे अतिशय कमी किमतीचं नाणं किंवा पैसा म्हणूया आपण. खूप कमी किंमत, दमडी. तुम्हाला शब्द परिचित असेल कदाचित तो. त्याच्यामध्ये सासूबाईंचं नाणं झालं. नाणं म्हणजे अंघोळ. मामंजींची दाढी झाली. भावोजींची शेंडी झाली. उरलं तेल झाकून ठेवलं. लांडोरीचा पाय लागला. बघा, पाय कोण, उरलेलं तेल आहे त्याला पाय लागलेला आहे लांडोरीचा. वेशीपर्यंत ओघळ गेला. झाकून ठेवलेलं जे तेल आहे ते लांडोरीचा पाय लागून सांडलं, लवंडलं, आणि त्याचा ओघळ कुठपर्यंत गेलेला आहे? वेशीपर्यंत. म्हणजे गावाच्या बाहेर, गावाची जी वेश असते तिथपर्यंत तिचा ओघळ गेलेला आहे. त्यात उंठ पोहून गेला. मग तो ओघळ किती मोठा असेल बघा, ज्याच्यामध्ये उंठ पोहून जातो. हे उदाहरण वाचल्यानंतर याच्यातली ही घटना आपल्याला अशक्यप्राय वाटते. असं घडणंच शक्य नाही. म्हणजे दमडीच्या तेलामध्ये एवढ्या सगळ्या घटना होऊन, एवढी सगळी कामं होऊन, उरलेलं तेल झाकून ठेवणं, त्याला लांडोरीचा पाय लागणं, उंट पोहून जाण्या इतपत ओघळ वेशीपर्यंत जाणं, हे केवळ आणि केवळ अशक्य आहे असं आपल्याला वाटतं. लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात अतिशयोक्ती म्हणजे फुगवून त्या ठिकाणी सांगितलेली घटना किंवा प्रसंग किंवा कल्पना त्या ठिकाणी असते. या उदाहरणावरून अतिशयोक्ती अलंकाराची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे, एखाद्या गोष्टीचे, प्रसंगाचे किंवा कल्पनेचे वर्णन केलेले असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अतिशयोक्ती अलंकारामध्ये एखाद्या गोष्टीचे, प्रसंगाचे किंवा कल्पनेचे वर्णन केलेले असते. दुसरं वैशिष्ट्य, ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते. बघा, आपण हेच उदाहरण बघितलं, त्याचं स्पष्टीकरण सुद्धा मी केलं की ती घटना, प्रसंग किंवा कल्पना खूप फुगवून सांगितलेली असते आणि त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता अधिक स्पष्ट होते. हे केवळ आणि केवळ अशक्य आहे. हे केवळ आणि केवळ अशक्य आहे असं आपल्याला त्या ठिकाणी वाटतं, तेव्हा त्या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार होतो. आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. मुंगी उडाली आकाशी, तिने सूर्याशी. संत मुक्ताबाईंचं ही ओळ आहे, ही रचना आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. हे शक्य आहे का हो? म्हणजे मुंगी, तिची झेप ती केवढी, पण तिनं उडी मारलेली आहे. मुंगी उडाली आकाशी, आकाशामध्ये तिनं झेप घेतलेली आहे आणि तिनं सूर्याला गिळलेलं आहे. हे शक्य नाही. म्हणजेच ही कल्पनाच आपल्याला अशक्य वाटते. म्हणजे या ठिकाणी असंभाव्यता आपल्याला अधिक अधोरेखित होते. यावरून अतिशयोक्ती अलंकाराची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, एखाद्या घटनेचे, प्रसंगाचे किंवा कल्पनेचे वर्णन करताना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून केले जाते, तेव्हा त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट होते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. व्याख्या मी पुन्हा एकदा सांगतो. एखाद्या घटनेचे, प्रसंगाचे किंवा कल्पनेचे वर्णन करताना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून केले जाते, तेव्हा त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट होते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. आपण दोन्ही उदाहरणं बघितलीत. एक दमडीचं तेल आणलं आणि दुसरं मुंगी उडाली आकाशी. या दोन्ही उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की प्रसंगाचे वर्णन असतं ते फुगवून केलेलं असतं आणि त्यातील असंभाव्यता, अशक्यता अधिक स्पष्ट होते.
अशा वर्णनाच्या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार होत असतो. त्यानंतर चौथा प्रकार अर्थांतरण्यास अलंकार. आपल्या पाठ्यपुस्तकातील शेवटचा अलंकार. अर्थांतरण्यास म्हणजे विशेष अर्थ, एखाद्या विधानावरून निघालेला विशेष अर्थ म्हणजे अर्थांतरण्यास. सर्वप्रथम आपण त्याचे उदाहरण बघूया. तदी तर खग भेने वेगळाले पळाले, तदी तर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. या रचनेतील वर्णन हे नलराजाचे वर्णन आहे. नलराजाने हंसाला पकडल्यानंतर त्याच्या आजूबाजूला क्रीडा करणारे सर्व पक्षी हे पळून गेले. कोणीही त्याच्या जवळ थांबले नाही. तदी तर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. हंसराजानं हंसाला पकडल्यानंतर बाकीचे सर्वजण त्याच्या जवळ न थांबता पळून गेले आणि अवघड क्षण येताच, कठीण समय येताच कोणीही आपल्या कामाला येत नाही, असं वर्णन या उदाहरणामध्ये केलेलं आहे. या उदाहरणावरून अर्थांतरण्यास अलंकाराचे काही विशेष, काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य आहे विशेष उदाहरणावरून सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. बघा, या आपण घेतलेल्या उदाहरणामध्ये सर्वसामान्य सिद्धांत कोणता आहे? ज्यावेळी संकट येतं किंवा आपण अडचणीत असतो त्यावेळी आपल्या मदतीला कोणीही धावून येत नाही. हे सर्वमान्यच आहे, सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी आपण अडचणीत असतो त्यावेळी शक्यतो आपल्या आजूबाजूला असणारे सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवतात आणि आपल्याला मदत करण्यासाठी पुढे येत नाहीत. हा सर्वसामान्य सिद्धांत आहे. पण हा सिद्धांत पटवून सांगण्यासाठी एक विशेष उदाहरण दिलेलं आहे. कोणतं? नलराजानं हंसाला पकडल्याचं आणि हंसाला पकडल्यानंतर त्याच्या आजूबाजूला असणारे पशुपक्षी पळून गेल्याचं उदाहरण. म्हणजे विशेष उदाहरणावरून सर्वसामान्य सिद्धांत सांगितलेला असतो. दुसरं वैशिष्ट्य, सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात. सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात, जसं या उदाहरणामध्ये ती आपल्याला दिसून येते. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ. तिसरं वैशिष्ट्य, अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. म्हणजे या अलंकारामध्ये सर्वसामान्य सिद्धांत सांगण्यासाठी एक वेगळा अर्थ, एक दुसरा अर्थ तिथे ठेवलेला असतो रचनाकाराने. हे त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. यावरून अर्थांतरण्यास या अलंकाराची व्याख्या आपल्याला अशी करता येईल: एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांतरण्यास होय. बघा, मी व्याख्या पुन्हा एकदा सांगतोय. एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे यालाच अर्थांतरण्यास असे म्हणतात किंवा अर्थांतरण्यास होय. पुन्हा एकदा ते उदाहरण आपण बघूया की एक सर्वसामान्य संकल्पना सांगण्यासाठी एक महत्त्वाचं असं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. होई जरी संतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग, आसुनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी.
या उदाहरणामध्ये सज्जन सतत जरी दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्विकता नष्ट होत नाही. म्हणजे जी संत मंडळी आहेत आपल्या समाजामध्ये, त्या संत मंडळींच्या सहवासामध्ये नेहमी जरी दुष्ट माणसं आली तरी त्या संत व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातील सज्जनता, सात्विकता कधीही नष्ट होत नाही. तुम्हाला माहिती आहे, संत तुकाराम महाराज, जगद्गुरू तुकोबाराय यांना मंबाजी बुवा सारख्या माणसांनी खूप त्रास दिला. त्यांच्या आजूबाजूला अनेक दुष्ट माणसं होती. स्वतःच्या व्यापाराची, व्यवहाराची त्यांनी स्वतःच्या हाताने विल्हेवाट लावली. हा सगळा इतिहास आपल्याला परिचित आहे. असं असताना सुद्धा तसूभरही तुकोबारायांच्या व्यक्तिमत्वातील सज्जनता, सात्विकता कमी झालेली आपल्याला दिसून येत नाही. अनेक संतांच्या बाबतीमधली ही उदाहरणं आपल्याला सांगता येतील. थोडक्यात ही सर्वसामान्य एक अर्थ त्या ठिकाणी अर्थांतरण्यामध्ये व्यापक अर्थाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न विशेष उदाहरणांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे 4 अलंकार आपल्याला परीक्षेसाठी सखोल पद्धतीनं अभ्यासायचे आहेत. वाचन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे अलंकार अधिक स्पष्टपणे समजतील. जर तुम्हाला याबाबतीत काही अडचणी असतील, काही शंका असतील, तर त्या शंका तुम्ही निश्चितपणे मला फोन करून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीची आपली जी पाठ्यपुस्तके आहेत, ती पाठ्यपुस्तके बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहेत. ती पुस्तके सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही प्रकारच्या गर्दीत जाऊन वगैरे पुस्तकं घ्या असं मी म्हणत नाही. अगदी तुम्हाला सहज शक्य असेल, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून जर तुम्हाला ते शक्य असेल तर ती पुस्तकं घेण्याचा तुम्ही प्रयत्न करावा असं मला वाटतं. कालच मला ते पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा ते पुस्तक सर्व स्टेशनरीच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहे. 104 रुपये त्या पुस्तकाची किंमत आहे. सहजासहजी ते पुस्तक मिळालं, कुठल्याही गर्दीत न जाता ते पुस्तक तुम्हाला उपलब्ध होत असेल तर ते पुस्तक तुम्ही अवश्य विकत घ्यावं. अन्यथा या पुस्तकाची PDF आपल्याकडे उपलब्ध आहेच. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.